नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाकडे आहे. तुम्ही कधी मोबाईल हातात घेतला, फक्त 5 मिनिटं सोशल मीडिया पाहिला आणि अचानक मन उदास झालं आहे का? कोणीतरी नवीन घर घेतलं, कोणीतरी नवीन कार विकत घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेला, कोणाचा व्यवसाय खूप मोठा झाला, कोणाचा यूट्यूब चॅनल हा लाखो लोक पाहू लागले आणि नकळत मनात एक विचार आला, मीच एवढा मागे आहे का? जर हा विचार तुमच्या मनात कधी आला असेल तर सगळ्यात आधी एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही एकटे नाही आहात. आज लाखो लोक या एका चुकीमुळे स्वतःचा आनंद गमावत आहेत. आणि ती चूक म्हणजे स्वतःच्या सुरुवातीची तुलना ही दुसऱ्यांच्या यशाशी करणं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला एक असं वाक्य सांगणार आहे जे कदाचित तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. आणि ते आहे, डोंट कम्पेअर युअर चॅप्टर 1 विथ समवन एल्सेस चॅप्टर 20. हे फक्त इंग्रजीतील एक सुंदर कोट नाही, तर आयुष्य जगण्याची एक खूप मोठी शिकवण आहे. आता आपण पाहूया की आपण तुलना का करतो. आपण जन्माला येताना तुलना करायला शिकत नाही. आपल्याला ती शिकवली जाते लहानपणी, आपल्या नकळत. शेजारच्या मुलाला किती चांगले मार्क्स मिळाले, ती बघ किती हुशार आहे, तो बघ किती पुढे गेला. आणि मग मोठे झाल्यावरही तेच. त्याने घर घेतलं, तिने व्यवसाय सुरू केला, त्याचा पगार जास्त आहे, तिचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत, तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. हळूहळू आपण स्वतःची किंमत ही दुसऱ्यांच्या यशावर ठरवायला लागतो. आणि तिथेच आपण एक खूप मोठी चूक करतो. कारण तुलना नेहमी दिसणाऱ्या गोष्टींशी होते, दिसत नसलेल्या संघर्षाशी नाही. आपण एखाद्या व्यक्तीचं हसणं पाहतो, पण त्याने किती रात्री ह्या रडत काढल्या आहेत हे पाहत नाही. आपण त्याचं यश पाहतो, पण त्याने किती वेळा अपयश पचवलं हे आपल्याला माहिती नसतं. आपण फक्त त्यांचा आज पाहत असतो, काल नाही. जर एखादं छोटंसं मूल आज पहिल्यांदाच चालायला शिकत असेल तर तुम्ही त्याची तुलना ऑलिम्पिकच्या धावपटूशी करणार का? नक्कीच नाही. कारण दोघं हे वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. मग आपण स्वतःबरोबर ही चूक का करत असतो? आपण नुकतीच सुरुवात केलेली असते आणि तुलना करतो अशा लोकांशी जे कदाचित 10-10 वर्षांपासून मेहनत करत आहेत. ही तुलना योग्य असू शकते का? आता तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते जी कदाचित तुमचं मन बदलेल. मी तुम्हाला एका महिलेची गोष्ट सांगते. ती कोणी मोठी सेलिब्रिटी नव्हती, न कोणी मोठी उद्योगपती होती. ती अगदी आपल्या घरातील आईसारखी एक साधी गृहिणी होती. तिचं वय होतं जवळपास 46 वर्ष. लग्न झालं, मुलं झाली, घराची जबाबदारी आली आणि दिवस, महिने, वर्ष कशी गेली हे तिलाच कळलं नाही. आपल्यासारखंच एक दिवस ती सोशल मीडिया स्क्रोल करत होती. तिला तिच्याच वयाच्या काही महिला दिसल्या. कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करत होतं, कोणी स्टेजवर भाषण देत होतं, कोणी स्वतःच्या कष्टाने घर घेतलं होतं. ती काही मिनिटं त्या पोस्ट पाहत राहिली आणि मग तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने स्वतःशीच म्हटलं की मी आयुष्यात काहीच केलं नाही. कदाचित हा विचार तुमच्याही मनात कधी ना कधी आला असेल. पण त्या दिवशी तिने एक वेगळा निर्णय घेतला. तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी त्यांच्या आजच्या यशाशी माझ्या आजची तुलना करत आहे, पण त्यांनी सुरुवात कधी केली होती? हा प्रश्न तिचं आयुष्य बदलून गेला. तिने दुसऱ्यांकडे पाहणं बंद केलं आणि स्वतःकडे पाहायला सुरुवात केली. तिने दररोज फक्त 1 तास स्वतःसाठी ठेवला. नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला मोबाईल वापरायलाही तिला नीट जमत नव्हतं. लोक म्हणाली, आता या वयात काय नवीन करणार? काहींनी हसून टाकलं, काहींनी तिची टिंगल केली, पण ती थांबली नाही. दररोज तर एक छोटंसं पाऊल, एक दिवस एक नवीन गोष्ट, एक नवीन प्रयत्न. आणि 2 वर्षांनी तिने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. आज ती फक्त पैसे कमवत नाही, तर स्वतःच्या मुलांसाठी प्रेरणा बनली आहे. आणि आता लोक म्हणतात, वा किती छान यश मिळवलं, पण त्यांना तिच्या 2 वर्षाच्या सातत्याचा प्रवास दिसत नाही. या गोष्टीतून आपण काय शिकलो? मित्रांनो, तिची सर्वात मोठी चूक कोणती होती? ती स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या चॅप्टर 20शी करत होती. आणि तिचा सर्वात मोठा निर्णय कोणता होता? तिने तुलना थांबवली होती आणि स्वतःचं चॅप्टर 1 हे मनापासून जगायला सुरुवात केली. कधी कधी आपल्याला आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी लागत नाही, फक्त विचार बदलावा लागतो. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या वेगाकडे पाहू नका, स्वतःच्या दिशेकडे पहा. कारण योग्य दिशेने टाकलेले एक छोटंसं पाऊल देखील चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा नेहमीच मोठं असतं. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या प्रवासाची खरी गोष्ट. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते.
आपण स्वतःची तुलना सर्वात जास्त कुठे करतो? उत्तर अगदी सोपं आहे, सोशल मीडियावर. सकाळी उठल्यावर 2 मिनिटं Instagram, थोडंसं Facebook आणि थोडंसं YouTube शॉर्ट्स. आणि एवढ्यातच आपल्याला वाटायला लागतं, सगळ्यांचं आयुष्य किती छान आहे, फक्त माझंच का नाही? पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, की सोशल मीडियावर कोणीच आपले वाईट दिवस दाखवत नाही. कोणी असा फोटो टाकत नाही की आज माझा व्यवसाय तोट्यात गेला. कोणी व्हिडिओ बनवत नाही की आज माझी नोकरी गेली. कोणी अशी पोस्ट करत नाही की आज मी संपूर्ण दिवस रडलो आणि काहीच केलं नाही. आपण पाहतो ते त्यांचा वाढदिवस, त्यांनी नवीन घेतलेला फोन, त्यांची नवीन कार, त्यांचं नवीन घर आणि त्यांचा परदेशातील प्रवास. पण तो फोन घेण्यासाठी त्यांनी किती वर्ष बचत केली, त्या घरासाठी त्यांनी किती वर्ष EMI भरला, त्या व्यवसायासाठी किती वेळा अपयश स्वीकारलं, हे काहीच आपल्याला दिसत नाही. आपण त्यांच्या आयुष्यातील हायलाईट रील पाहत असतो आणि त्याची तुलना आपल्या बिहाइंड द सीनशी करत असतो. आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. आता मी तुम्हाला निसर्गातून एक सुंदर उदाहरण सांगते. चायनीज बांबूचं बी हे जमिनीत पेरलं जातं. पहिल्या वर्षी काहीच होत नाही. दुसऱ्या वर्षी तरीही काहीच होत नाही. तिसऱ्या वर्षी लोक म्हणतात की हे बी खराब आहे का? चौथ्या वर्षी तरीही जमिनीवर काहीच दिसत नाही. आता विचार करा, जर तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जागी असता तर कदाचित म्हणाला असता, इतकी वर्ष पाणी घातलं, काहीच फायदा नाही आणि बी उपटून टाकलं असतं. पण तो शेतकरी तसं करत नाही. तो नियमित पाणी घालतो, रोज काळजी घेतो, कारण त्याला माहिती असतं काम वर दिसत नसतं आणि 5व्या वर्षी अचानक काही आठवड्यांमध्ये तोच बांबू 80 ते 90 फूट उंचीचा वाढतो. आणि मग लोक म्हणतात, अरे वा, किती पटकन वाढला. पण खरंच तो काही आठवड्यांमध्ये वाढला का? नाही. तो 5 वर्ष वाढत होता. फरक एवढाच की पहिली 5 वर्ष त्याची मुळं वाढत होती. आपल्या आयुष्यातही असंच घडतं. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला असेल, कदाचित अजून ग्राहक मिळत नसतील. तुम्ही YouTube चॅनल सुरू केला असेल, कदाचित अजून व्ह्यूज येत नसतील, कदाचित अजून सबस्क्रायबर्स मिळाले नसतील. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, कदाचित अजून फरक दिसत नसेल. तुम्ही नवीन कौशल्य शिकत असाल, कदाचित अजून आत्मविश्वास आला नसेल. याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात का? अजिबात नाही. याचा अर्थ तुमची मुळं तयार होत आहेत. एक दिवस अचानक लोक म्हणतील, अरे किती पटकन यश मिळालं. पण त्यांना हे माहिती नसेल की त्यामागे कित्येक महिने किंवा वर्षांची मेहनत होती. मग ही तुलना थांबवायची कशी? फक्त तुलना करू नका असं म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षामध्ये काय करायचं हे मी तुम्हाला 5 सोप्या गोष्टींमध्ये सांगते. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा कालचा दिवस आठवा. दररोज रात्री स्वतःला विचारा की आज मी कालपेक्षा 1% चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही जिंकत आहात. दुसरी गोष्ट म्हणजे लहान यश साजरं करा. पहिल्यांदा 100 सबस्क्रायबर्स झाले, साजरं करा. पहिल्यांदा स्वतःच्या मेहनतीने 500 रुपये कमवले, साजरं करा. पहिल्यांदा सलग 30 दिवस एखादी चांगली सवय पाळली, सेलिब्रेट करा. कारण मोठं यश अशा छोट्या छोट्या विजयांमधून तयार होतं. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या प्रवासावर प्रेम करा. तुमचा वेग कमी असू शकतो, पण दिशा योग्य असेल तर तुम्ही नक्की पोहोचाल. लक्षात ठेवा, हळू चालणारा माणूसही पोहोचतो, जर तो थांबला नाही तर. ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे. जसं कासव हळूहळू चालूनही पण कन्सिस्टंटली चालून, कंटिन्यू चालून त्या झाडाजवळ पोहोचतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला आणखी एक खरी गोष्ट सांगणार आहे. एका अशा विद्यार्थ्याची जो 4 वेळा अपयशी झाला, पण 5व्या प्रयत्नामध्ये त्याने संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आणि त्या गोष्टीतून तुम्हाला समजेल की उशीर होणं म्हणजे हरणं नसतं. आता मी तुम्हाला एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगते. आणि ही गोष्ट फक्त UPSCची नाही, ही गोष्ट चिकाटीची, संयमाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे. 2 मित्र होते. दोघांचंही एकच स्वप्न होतं, UPSC परीक्षा पास होऊन अधिकारी बनायचं. दोघांनी एकाच वेळी अभ्यास सुरू केला. पहिला मित्र खूप हुशार होता, दुसरा देखील मेहनती होता, पण त्याला यश मिळायला वेळ लागत होता. त्यातल्या पहिल्या मित्राने दुसऱ्याच प्रयत्नामध्ये परीक्षा पास केली. घरात आनंदाचं वातावरण झालं. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. आणि दुसरा मित्र, तो पुन्हा नापास झाला. एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा. प्रत्येक वेळी निकाल पाहून त्याचं मन तुटायचं. त्याला वाटायचं की कदाचित मी यासाठी योग्यच नाही. त्याच्या अनेक मित्रांनी नोकरी सुरू केली, काहींचं लग्नही झालं, काही जण आयुष्यात पुढे गेले आणि तो अजूनही पुस्तकांसमोर बसला होता. एका दिवशी त्याने त्याच्या शिक्षकांना विचारलं, सर, मी खूप मागे पडलो आहे का? शिक्षक फक्त हसले आणि म्हणाले, तू मागे पडलेला नाही,
तू तुझ्या वेळेनुसार पुढे जात आहेस. दुसऱ्यांच्या घड्याळाकडे पाहू नको. तुझं घड्याळही चालू आहे. ही एकच ओळ त्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊन गेली. त्याने तुलना करणं सोडलं, पुन्हा अभ्यास सुरू केला आणि 5व्या प्रयत्नात तो अधिकारी झालाच. आज दोघेही मित्र अधिकारी आहेत. दोघांकडेही सन्मान आहे. दोघेही देशाची सेवा करत आहेत. फरक फक्त एवढाच, एकाचं चॅप्टर 20 थोडं आधी झालं आणि दुसऱ्याचं थोडं उशिरा. पण दोघेही शेवटी यशस्वी झाले. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? आपण आयुष्यामध्ये एक खूप मोठी चूक करतो. आपण यशाची तुलना करतो, पण सुरुवातीची नाही. आपण परिणामाची तुलना करतो, पण प्रवासाची नाही. आपण फक्त एवढंच पाहतो, तो कुठे पोहोचला. पण हा प्रश्न विचारत नाही, तो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वर्ष चालत राहिला. आणि एक शेवटचा विचार सांगते. तुम्ही कधी घड्याळाकडे नीट पाहिलं आहे का? सेकंदाचा काटा, मिनिटाचा काटा आणि तासाचा काटा. तिघांचाही वेगवेगळा असतो. सेकंदाचा काटा सर्वात वेगाने धावतो. मिनिटाचा थोडा हळू धावतो आणि तासाचा त्याहूनही हळू. पण कोणीही कोणाशी स्पर्धा करत नाही. कोणीही म्हणत नाही, मी त्याच्यापेक्षा मागे आहे. तिघेही आपलं काम शांतपणे करत राहतात आणि योग्य वेळ आली की तिघेही 12वर पोहोचतात. आपलं आयुष्यही अगदी असंच आहे. काही लोकांना यश हे 25व्या वर्षी मिळतं, काहींना 40व्या वर्षी, तर काहींना 60व्या वर्षी. पण उशिरा मिळालेलं यश हे अपयश नसतं. म्हणून मित्रांनो, जर आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चॅप्टर 1 मध्ये असाल, तर स्वतःवर रागवू नका. स्वतःला कमी समजू नका. तुमचा प्रवास अजून सुरू झाला आहे. आजचं छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात असू शकतं. म्हणून दुसऱ्यांच्या वेगाकडे पाहण्यात वेळ घालवू नका. तुमच्या मार्गावर चालत राहा. सातत्य ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा, डोंट कम्पेअर युअर चॅप्टर 1 टू समवन एल्सेस चॅप्टर 20. कारण एक दिवस तुमचं चॅप्टर 20 एखाद्याच्या चॅप्टर 1ला आशा देणार आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, तर तो त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, जी आज स्वतःची तुलना करून निराश झाली आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा उभं राहण्याचं धैर्य येईल. भेटूया पुन्हा अशाच एका सकारात्मक आणि आयुष्य समृद्ध करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.